लग्नाला काही दिवस झाले होते. घरात सगळं नॉर्मल दिसत होतं. सून आली म्हणून सगळे खुश होते. पाहुणे ये-जा करत होते. पण त्या दोघांच्या खोलीत जिथे नवरा बायकोचं नातं हळूहळू जवळ येतं, तिथे एक विचित्र अंतर कायम होतं. सिया सतत सावध असायची. तिच्या मनात खोटेपणाची एक भीती निर्माण झाली होती. आदित्य जरा जवळ आला तरी ती दचकायची. एकदा आदित्यने हलकंसं तिच्या हाताला स्पर्श केला आणि सियाने पटकन हात झटकला. क्षणभर दोघेही थांबले. आदित्यने तिच्याकडे शांतपणे पाहिलं. "इतकी घाबरतेस माझ्यापासून?" तो हलक्या आवाजात म्हणाला. सिया काही बोलली नाही. तिचा श्वास वेगात चालू होता. डोळे खाली होते. तो पुढे काही बोलला नाही. फक्त थोडे मागे गेला. "ठीक आहे," तो म्हणाला. "जबरदस्तीची गरज नाही." त्या रात्रीनंतर आदित्यने कधीही तिच्यावर काही लादलं नाही. ना स्पर्श, ना जवळ येणं. तो जणू जाणीवपूर्वक अंतर ठेवत होता. पण त्याचं निरीक्षण थांबलं नव्हतं. तो रोज छोटे छोटे बदल नोटीस करत होता. तिच्या बोलण्याचा टोन, तिच्या सवयी, तिची भीती, सर्व काही तो बारीक नजरेने पाहत होता. एके दिवशी तो तिच्यासमोर बसला आणि म्हणाला, "एक प्रश्न विचारू का?" त्याने शांतपणे विचारलं. सिया थोडी घाबरली. "हां." तिने एवढाच होंकार तोंडातून काढला. तो काही सेकंद तिच्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला, "तुला माझ्यासोबत राहायचं नाही का?" सियाचं हृदय थांबल्यासारखं झालं. ती काही बोलली नाही. पण तिच्या डोळ्यांनी सगळं सांगितलं. आदित्यने हलकासा श्वास घेतला. तिचा शांतपणा पाहून तो म्हणाला, "ठीक आहे." तो उठला आणि खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. "मी तुला वेळ देतो." सिया पूर्णपणे तुटली. तिला पहिल्यांदाच जाणवलं, हा माणूस चुकीचा नाही, पण त्याच्याशी खोटं जगते. त्या रात्री ती आदित्यचा हा स्वभाव बघून एकटी बसून रडत होती. तिच्या मनात अपराधीपणा वाढत होता. "मी किती दिवस असं निभावणार?" ती मनातच म्हणाली. आदित्य खिडकीतून बाहेर पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक निर्णय हळूहळू तयार होत होता. रात्र शांत होती. रूममध्ये हलकी लाईट लागलेली होती आणि वातावरणात एक अनोळखी अंतर वाढत होते. सिया बेडजवळ उभी होती, अजूनही थोडी घाबरलेली. आदित्यने शांतपणे कपाटातून एक चादर काढली आणि सोफ्यावर बिछाना टाकायला लागला. सिया चकित होऊन त्याच्याकडे पाहत होती. "तुम्ही इथे झोपणार आहे?" ती हळू आवाजात विचारते. आदित्यने सरळ उत्तर दिलं, "हो." "पण का?" क्षणभर तो थांबला. मग तिच्याकडे पाहत शांतपणे म्हणाला, "कारण तुला माझा स्पर्शही नको आहे." आदित्यला वाटत होतं, तिच्या मनात रोहनबद्दल खूप जास्त प्रेम आहे, म्हणून ती माझ्यापासून दूर आहे. पण ती वर्षा नाही, हे फक्त तिलाच माहीत होतं. सियाचं हृदय धडधडलं. ती काही बोलू शकली नाही. आदित्य पुढे म्हणाला, "आणि जर तू मनाने कुणा दुसऱ्याशी जोडलेली असशील, तर मी तुझ्यावर काहीही जबरदस्ती करणार नाही." रूममध्ये एकदम शांतता पसरली. त्या शब्दात ना राग होता, ना टोमणा. फक्त एक खरं समजून घेणं होतं. सियाच्या डोळ्यात पाणी आलं. तिला पहिल्यांदाच वाटलं, ती चुकीच्या माणसाला नाही, तर चुकीच्या परिस्थितीत फसली आहे. ती हळू आवाजात म्हणाली, "तुम्ही इतके शांत कसे राहू शकता?" आदित्य हसला आणि म्हणाला, "कारण नातं जबरदस्तीने नाही टिकत." तो सोफ्यावर बसला आणि लाईट थोडी कमी केली. "तू आरामात झोप. काहीच विचार करू नकोस आता." सिया बेडवर बसली, पण तिच्या मनात वादळ होतं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. "मी त्याच्याशी खोटं बोलते आणि तरीही तो मला इतका सन्मान देतोय." तेव्हाच सिया विचार करत होती. पहिल्यांदाच सियाच्या मनात प्रश्न बदलला. "मी किती दिवस असं खोटं जगणार? की मी सत्य कधी सांगणार?" आणि दुसरीकडे आदित्य शांतपणे डोळे मिटून पडला होता. पण त्याच्या मनात एकच विचार होता, ती स्वतः सांगेल की मला सांगावं लागेल? असा विचार करत दोघे झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात सगळे एकत्र बसले होते. हसणं, चहा, गप्पा आणि अचानक विषय निघाला, "आता हनीमूनचं प्लॅनिंग करा ना." आदित्यच्या आईने हसत म्हटलं. सगळ्यांच्या नजरा लगेच सियाकडे वळल्या. सियाचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तिच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात गायब झालं. "कुठे जायचं ठरवलं आहे?" सासूबाईंनी उत्साहाने विचारले. सिया गोंधळली. तिच्या डोक्यात एकच विचार, हनीमून म्हणजे पूर्ण वेळ एकत्र. मग हे खोटं कसं लपवणार? ती पटकन म्हणाली, आत्ता लगेच नको."
थोड्या दिवसांनी जाऊया. क्षणभर सगळे शांत झाले. आदित्यची आई तिच्याकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहू लागली. असं का? त्यांनी थेट विचारलं. आवाजात आता उत्सुकता कमी आणि शंका जास्त होती. सिया अडखळली. म्हणजे घरात सगळं नवीन आहे ना, थोडं सेट व्हायचं आहे आधी. सासूबाईंनी भुवया उंचवल्या. अगं, ते सगळं नंतरही होतं, पण लग्नानंतर लगेच जाणं चांगलं असतं. दोघांना एकमेकांना समजून घ्यायला वेळ मिळतो. हे ऐकून सियाच्या अंगावर काटा आला. ती हळूच आदित्यकडे पाहते. तो शांत बसलेला होता. ना सपोर्ट होता, ना कोणाच्या बोलण्याला तो विरोध करत होता. फक्त ऑब्झर्व करत होता. सासूबाई पुन्हा म्हणाल्या की काही प्रॉब्लेम आहे? हा प्रश्न थेट होता. सियाचं मन आता घाबरून गेलं. नाही, काही नाही, ती पटकन म्हणाली. फक्त थोडा वेळ हवा आहे. आदित्यचे वडील मध्येच बोलले. ठीक आहे, जबरदस्ती कशाला? पण जास्त उशीर नको. वेळेवर सर्व गोष्टींचा आनंद घेतला पाहिजे. सगळ्यांनी विषय तिथेच सोडला, पण सासूबाईंच्या नजरेत आता संशय स्पष्ट दिसत होता. तिथून उठून सिया रूममध्ये आली. तिचा श्वास अजूनही वेगात चालू होता. ती स्वतःशीच म्हणाली, हे असं किती दिवस चालणार? तेवढ्यात आदित्य रूममध्ये आला. तो शांतपणे म्हणाला, तुला हनीमूनला जायचं नाही, कारण तू माझ्यासोबत एकटी राहायला घाबरतेस, बरोबर ना? सिया थिजली. तो पुढे म्हणाला की तुला भीती आहे की मी तिथे गेल्यावर तुझं सत्य लपणार नाही. सियाच्या डोळ्यात अश्रू आले. आता खेळ संपत चालला होता, कारण आदित्य फक्त अंदाज लावत नाही, तो जवळजवळ सगळं समजून घेतोय हे स्पष्ट दिसत होते. रूममध्ये तणाव अजूनही हवेतच होता. सिया काही बोलणार इतक्यात फोन व्हायब्रेट झाला. तिचं हृदय हादरलं. स्क्रीनवर नाव चमकलं, रोहन कॉलिंग. तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. आदित्यची नजर सरळ फोनवर गेली आणि मग तिच्याकडे. तो काही बोलला नाही, फक्त शांतपणे उभा राहिला होता. सियाने थरथरत कॉल उचलला. हॅलो, समोरून रोहनचा आवाज आला. सिया, सगळं ठीक चाललं आहे ना? काही प्रॉब्लेम नाही ना? त्याचा टोन काळजीचा होता, पण त्यात रागही मिसळलेला. तुला नीट वागावं लागेल. लक्षात ठेव, काही गडबड झाली तर सगळं बिघडेल. सियाच्या डोळ्यात पाणी आलं. मी प्रयत्न करते, ती हळू आवाजात म्हणाली. रोहन पुन्हा कडकपणे म्हणाला, प्रयत्न नाही, परफेक्ट करायचं आहे सगळं. अजून काही दिवस निभाव, सगळं आपल्या हातात येईल. हे ऐकून सियाच्या आत काहीतरी तुटलं. पण माझ्याकडून नाही होत हे. तिचा आवाज थरथरला. मी रोज खोटं बोलते. आणि बस. रोहन मध्येच ओरडला. भावनांमध्ये वाहू नकोस. तू हे करणार आहेस, समजलं? रूममध्ये उभा असलेला आदित्य सगळं ऐकत होता. त्याचा चेहरा शांत, पण डोळ्यात आता स्पष्ट बदल होता. सिया आता पूर्णपणे घाबरलेली होती. ती हळू आवाजात म्हणाली, ठीक आहे, करते मी. आणि कॉल कट केला. काही क्षण पूर्ण शांतता झाली. सियाला आता अश्रू थांबवणे कठीण झाले होते. आदित्य हळूहळू तिच्याकडे आला आणि तिच्या हातातला फोन घेतला. स्क्रीनकडे पाहिलं आणि मग तिच्याकडे. तो शांतपणे म्हणाला, रोहन. सियाचं हृदय थांबल्यासारखं झालं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आदित्यने फोन टेबलवर ठेवला आणि एक पाऊल मागे गेला. त्याचा आवाज आता थोडा गंभीर झाला होता. आता सत्य सांगशील का? सियाचे हात थरथरत होते. तिच्या ओठांवर शब्द आले, पण ती अजूनही घाबरलेली होती. पण हा तो क्षण होता जिथे खोटं टिकू शकत नाही. सिया काही क्षण पूर्ण गप्प उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ओठ बंदच होते. आदित्य तिच्याकडे पाहत होता. उत्तराची वाट बघत होता, पण तिने काहीच बोललं नाही. ती हळूच नजर खाली घालते, हात घट्ट पकडते आणि शांत उभी राहते. तिच्या त्या शांत राहण्यातून आदित्यला उत्तर मिळालं. बोलून नाही, तिच्या शांततेतूनच. तो एक दीर्घ श्वास घेतो आणि शांतपणे म्हणतो, ठीक आहे. सिया दचकते. तिला वाटतं आता तो ओरडेल, प्रश्न विचारेल, सगळं उघड करेल, पण नाही. तो म्हणतो, तू अजून तयार नाहीस आणि कदाचित घाबरलेली आहेस. त्याचा आवाज अजूनही शांत होता. मी तुला जबरदस्ती करणार नाही. सियाच्या डोळ्यात आश्चर्य भरलं. हा माणूस इतका शांत कसा?
ती डोळे पुसत बोलते. आदित्य खिडकीजवळ जातो. मागे न वळता म्हणतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव. तो क्षणभर थांबतो आणि मग बोलतो, भीतीवर उभं राहिलेलं खोटं जास्त दिवस टिकत नाही. सिया आता तुटायला लागली होती. रोहनची भीती एका बाजूला, आदित्यचा सन्मान दुसऱ्या बाजूला आणि मध्ये तिचं स्वतःचं मन यात अडकलं होतं. ते हळू आवाजात म्हणते, मी अडकले आहे. हे तिचं पहिलं अर्धसत्य होतं. आदित्यने मागे वळून पाहिलं. त्याच्या डोळ्यात आता थोडी मृदुता होती. मला माहीत आहे, तो शांतपणे म्हणाला. रूममध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली. पण सिया आश्चर्यचकित झाली. पण आता ती शांतता तणावाची नव्हती, ती तुटणाऱ्या सत्याची होती. आता खेळ एका नव्या टप्प्यात गेला होता. सिया अजूनही रोहनच्या भीतीत आहे, पण तिचं मन हळूहळू सत्याकडे वळत होतं. रूममध्ये हवेतलं ओझं आता सहन होण्याच्या पलीकडे गेलं होतं. सिया अखेर तुटली. ती जोरात रडत खाली बसली. तुम्ही किती चांगले आहात. तिचा आवाज थरथरत होता. आणि तरीही तुम्हाला सगळेजण फसवत आहेत. आणि मी सुद्धा. आदित्य शांत उभा होता. तो काहीच बोलत नव्हता. सिया पुढे म्हणाली, माझ्या घरच्यांनी जबरदस्तीने हे लग्न लावलं. तुम्हाला माहीतच आहे. ती आता पूर्णपणे वर्षा बनून बोलत होती. मी रोहनसोबत रिलेशनमध्ये होते आणि अजूनही आहे. पण मला या सगळ्यात अडकवलं गेलं. तिच्या प्रत्येक शब्दात वेदना होती, पण त्या शब्दात एक मोठं खोटंही मिसळलेलं होतं. आदित्य हळूहळू तिच्याकडे आला. तो तिच्यासमोर खाली बसला. माझ्याकडे बघ, तो शांतपणे म्हणाला. सियाने हळूच वर पाहिलं. आदित्यच्या चेहऱ्यावर आता एक वेगळं स्मित होतं. ना राग ना धक्का, जणू त्याने हे आधीच अपेक्षित केलं होतं. तो हलक्या आवाजात म्हणाला, किती दिवस अजून दुसऱ्याची ओळख घेऊन जगणार आहेस? सिया. क्षणभर सगळं थांबलं. सियाचं हृदय अक्षरशः थांबलं. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. तुम्ही काय बोलताय? ती अडखळली. आदित्य थोडा सरळ बसला. त्याच्या आवाजात आता ठामपणा होता. वर्षा असं बोलत नाही. तिचा आवाज, तिचं वागणं, तिची नजर सगळं वेगळं आहे. तो पुढे म्हणाला, पहिल्या दिवसापासून मला जाणवत होतं, काहीतरी चुकतंय, माझ्यासोबत काहीतरी लपवलं जातंय. सियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिचं खोटं पूर्णपणे उघड झालं होतं. मग तुम्ही काहीच का बोलला नाहीत? ती रडत विचारते. आदित्य शांतपणे उत्तर देतो, कारण मला बघायचं होतं, तू स्वतः कधी सत्य सांगशील. तो थोडा थांबला. आणि कोणीतरी तुला जबरदस्तीने हे सगळं करायला लावतंय, हेही मला समजलं होतं. सिया पूर्णपणे कोसळली. ती रडत म्हणाली, माफ करा, मला काहीच कळत नव्हतं. मला धमकी दिली होती. आदित्य उठला आणि शांतपणे म्हणाला, चूक तुझी आहे. पण सगळी चूक तुझी नाही, वर्षाची सुद्धा आहे. रूममध्ये आता एक नवीन सत्य उभं होतं. खोटं संपलं होतं. आदित्य काही क्षण खिडकीजवळ उभाच राहिला. सिया रडत होती, आतून पूर्णपणे तुटलेली. रूममध्ये आता खोटं संपलं होतं. पण पुढचं काय, हेच सगळ्यात मोठं होतं. आदित्य हळूहळू तिच्याकडे वळला. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण आता तो पूर्णपणे कंट्रोलमध्ये होता. तो शांतपणे म्हणाला, आता 2 गोष्टी आहेत. सिया घाबरत त्याच्याकडे पाहू लागली. तू इथे राहून अजून खोटं जगणार, की दुसरी आपण आत्ताच सगळं संपवून बाहेर सत्य आणणार? सियाचा श्वास अडकला. पण मला भीती वाटते, ती हळू आवाजात म्हणाली. आदित्य तिच्याजवळ आला आणि ठाम आवाजात म्हणाला, भीतीत जगत राहायचं की एकदाच लढायचं हे तुलाच ठरवायचं आहे. पण एक गोष्ट मी नक्की करणार. तो क्षणभर थांबला. मी कोणालाही माझ्या आयुष्याशी खेळू देणार नाही. त्या शब्दात आता स्पष्ट इशारा होता. उद्या सकाळी आदित्य म्हणाला, मी सगळ्यांना एकत्र बोलवणार आहे. एकदाच काय ते होऊन जाऊ दे. सियाच्या अंगावर काटा आला. नाही, प्लीज नको, ती घाबरून म्हणाली. आदित्य शांतपणे म्हणाला, हे जितक्या लवकर संपेल तितकं सगळ्यांसाठी चांगलं होईल. तो पुढे झुकून तिच्याकडे पाहतो. तू माझ्यासोबत उभी राहशील का, की अजूनही त्या लोकांसाठी खोटं बोलशील? सिया काही क्षण गप्प राहिली. मग हळूहळू मान हलवली. डोळ्यात अश्रू, पण यावेळी थोडं धैर्यही दाखवत म्हणाली, मी सत्य सांगणार. आदित्यने हलकसं मान हलवली. गुड. तो मागे सरकला आणि शेवटचं वाक्य म्हणाला,
आता खेळ संपवायची वेळ आली आहे. त्या रात्री दोघांनी एक निर्णय घेतला. उद्या सकाळी सगळं उघड होणार आणि दूर कुठेतरी रोहन आणि खरी वर्षा अजूनही अंधारात होते. त्यांना कल्पनाही नव्हती की उद्या त्यांचं आयुष्य संपूर्ण उलथून जाणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात नेहमीसारखीच हालचाल होती, पण हवेत काहीतरी वेगळं जाणवत होतं. आदित्यने सगळ्यांना हॉलमध्ये बोलवलं. त्याचा आवाज शांत होता, पण आज तो निर्णय घेऊन उभा होता. वर्षाचे आई वडील, भाऊ सगळे बसले होते. सियाही तिथे उभी होती, घाबरलेली दिसत होती. पण यावेळी ती पळून जाणार नव्हती किंवा खोटंही बोलणार नव्हती. आदित्यने सरळ सुरुवात केली. आज मी जे काही सांगणार आहे ते सगळ्यांसाठी धक्का असणार आहे. हे ऐकून हॉलमध्ये शांतता पसरली. वर्षाचा भाऊ चिडून म्हणाला, सरळ बोला ना, काय झालंय? आदित्यने सियाकडे पाहिलं आणि मग सगळ्यांकडे वळून म्हणाला, ही वर्षा नाही. क्षणभर सगळं थांबलं. आईच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. वडील स्तब्ध झाले. भाऊ उभा राहिला. काय बकवास करतोयस तू? आदित्य शांतपणे म्हणाला, ही सिया आहे आणि खरी वर्षा इथे नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावर धक्का बसला होता. खरी वर्षा कुठे आहे? वडिलांचा आवाज थरथरला. सिया पुढे आली. तिचे हात थरथरत होते, पण ती बोलली, ती रोहनसोबत गेली आहे. हे ऐकताच वर्षाचा भाऊ संतापाने ओरडला. मी सांगितलं होतं ती असंच काहीतरी करणार. आई रडायला लागली. आपण काय चूक केली? पण आदित्यने हात वर करून सगळ्यांना शांत केलं. त्याचा आवाज आता कठोर झाला होता. चूक चूक फक्त तिची नाही आहे. तो थेट वर्षाच्या वडिलांकडे पाहतो. तुम्ही तुमच्या मुलीचं आयुष्य डील म्हणून वापरलं. भाऊकडे पाहतो आणि तू पैशासाठी तिच्यावर दबाव टाकलास. सगळे गप्प झाले. आदित्य पुढे म्हणाला, तुम्हाला माझ्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप हवी होती म्हणून हे लग्न लावलं, बरोबर ना? वडिलांची नजर खाली गेली. भाऊ काही बोलू शकत नव्हता. आदित्यचा आवाज आता पूर्णपणे ठाम झाला होता. आणि त्यासाठी एक निराधार मुलीला तुम्ही माझ्याशी लग्न करून दिलंत. सगळ्यांना आता सत्य समजलं होतं. तेवढ्यात दार जोरात उघडलं. सगळ्यांची नजर तिकडे वळली. वर्षा आणि रोहन आत आले होते. वर्षाच्या डोळ्यात अपराधीपणा, रोहनच्या चेहऱ्यावर तणाव होता. वर्षाचा भाऊ धावत पुढे गेला. तू इथे कशी आलीस? वर्षा रडत म्हणाली, कारण आता लपवून काही उपयोग नाही. हॉलमध्ये आता सगळे एकमेकांसमोर उभे होते. सत्य, खोटं, प्रेम, लोभ सगळं एकाच ठिकाणी. आदित्यने सगळ्यांकडे पाहिलं आणि शेवटचं वाक्य टाकलं, आता निर्णय होईल. कोणाचं आयुष्य कोण ठरवणार? हॉलमध्ये सगळे एकमेकांसमोर उभे होते. तणाव इतका वाढला होता की कुणीही श्वास घ्यायलाही घाबरत होतं. वर्षा रडत होती. रोहन तिला सांभाळत होता. सिया खाली मान घालून उभी होती आणि आदित्य पूर्ण शांत बसला होता. अचानक आदित्य हलकंसं हसू लागला. वर्षाचा भाऊ चिडून म्हणाला, काय एवढं हसतोयस तू? आदित्यने त्याच्याकडे पाहिलं आणि एक वाक्य टाकलं, कारण हा सगळा गेम तुम्ही नाही, मी खेळलो आहे. क्षणभर सगळ्यांच्या चेहऱ्यावर धक्का आला. रोहन पुढे आला. काय म्हणायचं आहे तुला? आदित्य हळूहळू चालत त्यांच्या जवळ आला. तुम्हाला वाटतं मला काहीच माहीत नव्हतं? तो सियाकडे बोट दाखवतो. ती पहिल्या दिवसापासून वर्षा नाही हे मला कळलं होतं. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. तो पुढे म्हणाला आणि रोहन त्याने थेट त्याच्याकडे पाहिलं. तू तिला इथे पाठवणार आहेस हेही मला आधीच माहीत होतं. रोहन घाबरला. काय? आधीच माहीत होतं? आदित्यच्या चेहऱ्यावर आता वेगळाच आत्मविश्वास होता, कारण तुमच्यावर मी लक्ष ठेवून होतो. सगळ्यांचा श्वास अडकला. माझ्या बिझनेसवर डोळा ठेवणारे लोक माझ्या आयुष्यात येण्याआधीच मी त्यांना ओळखतो. तो वर्षाच्या भावाकडे पाहतो. तुझा प्लॅन, पार्टनरशिप सगळं मला माहीत होतं. वर्षाचा भाऊ मागे सरकला. आदित्य पुढे आला आणि म्हणाला, म्हणूनच मी काहीच थांबवलं नाही, कारण मला पुरावे हवे होते. तो टेबलवर एक फाईल फेकतो. इथे सगळं आहे. कॉल रेकॉर्ड्स, मेसेज, प्लॅनिंग. आता सगळे पूर्णपणे हादरले होते. तुम्ही सगळ्यांनी मला फसवायचा प्रयत्न केला, तो शांतपणे म्हणाला, पण खरं म्हणजे मीच तुम्हाला खेळवत होतो. सिया
डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती. वर्षा रडणं थांबवून थबकली होती. रोहनला शब्द सुचत नव्हते. आदित्य शेवटी म्हणाला, आता 2 गोष्टी होणार. एकतर मी पोलिसात केस करेन. काही वेळ तो गप्प राहिला आणि म्हणला, किंवा तुम्ही सगळे इथून कायमचे निघून जावा आणि माझ्या आयुष्यातूनही. आता तो सियाकडे वळला आणि त्याचा आवाज अचानक बदलला. तू थांब. सिया दचकली. कारण तू एकटीच अशी आहेस जी या सगळ्यात जबरदस्तीने अडकली आहेस. आता सगळं उलटलं होतं. खरा गेमर कोण आहे हे समोर आलं. आदित्य हॉलमध्ये अजूनही सगळं स्तब्ध दिसत होतं. पण त्या गोंधळात एक शांत बदल झाला होता सियाच्या मनात. ती हळूच आदित्यकडे पाहत होती. डोळ्यात अश्रू, पण यावेळी फक्त भीती नव्हती. तिथे आदर आणि प्रेम दिसत होतं. तिला जाणवलं होतं, जो माणूस तिला जबरदस्ती करू शकला असता, जो तिला सगळ्यांसमोर तोडू शकला असता, तोच माणूस तिला समजून घेत होता, वाचवत होता. ती पुढे आली सगळ्यांसमोर. तिचा आवाज थरथरत होता. मला काहीतरी सांगायचं आहे. सगळ्यांची नजर तिच्यावर फिरली. ती आदित्यकडे पाहत म्हणाली, मी इथे खोटं बनून आले, पण आज मी जे बोलते ते पूर्ण खरं आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला तुमच्यावर प्रेम झालं आहे. हॉलमध्ये पुन्हा एकदा शांतता झाली. वर्षा आणि रोहनही थबकले. वर्षाच्या चेहऱ्यावर अपराधीपणा आणखी वाढला. सिया पुढे म्हणाली, मी कुठेच जाणार नाही. तुम्ही मला इथून पाठवलं तरी मी परत त्या आयुष्यात जाऊ शकत नाही आणि मी मानाने नाही जगू शकत आता, कारण आता आपलं लग्न झालं आहे. ती खाली मान घालून म्हणाली, माझं काहीच नाही तिथे आणि इथे तुम्ही आहात माझ्यासाठी. आदित्य शांतपणे तिच्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात आता राग नव्हता, पण एक गंभीर विचार होता. त्याला सगळं समजत होतं. सियाचं प्रेम खरं आहे, तिची परिस्थितीही खरी आहे आणि जर तो तिला सोडून दिलं तर ती पुन्हा एकटी पडेल. समाजात तिला स्वीकारणारही नाहीत. पण तो हेही जाणत होता, हे नातं खोट्यावर सुरू झालं आहे. आदित्य हळूहळू तिच्याजवळ आला. काही क्षण तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला आणि मग शांतपणे म्हणाला, प्रेम हे सहानुभूतीवर उभं राहत नाही. सियाचं हृदय पुन्हा तुटलं. तिला वाटलं तो आपल्याला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढणार. तो पुढे म्हणाला, पण तुझं मन खरं आहे हे मला दिसतंय. सगळे श्वास रोखून ऐकत होते. आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला आणि निर्णय घेतला, हे लग्न मी तोडत नाही. सगळे दचकले. पण हे नातं नव्यानं सुरू होईल. झालं गेलं विसरून आम्ही दोघं नवीन नातं बनवू. सिया त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. त्या नात्यात कोणतंही खोटं नाही, कोणताही दबाव नाही. तो फक्त म्हणाला, जर तू माझ्यासोबत राहायचं ठरवलंस तर ते सिया म्हणून राहा, वर्षा नाही. सियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण यावेळी ते आनंदाचे होते. आदित्य शेवटी म्हणाला, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला स्वीकारतोय तुझ्या भूतकाळासह. त्या क्षणी एक खोटं नातं संपलं आणि एक खरं नातं जन्माला आलं. दूर उभी वर्षा रडत होती. तिला समजलं होतं, ती ज्याला सोडून गेली तो माणूस किती मोठा होता आणि किती समजूतदार आहे. आदित्य सियाकडून हळूच बाजूला झाला. आता त्याची नजर सरळ वर्षावर गेली. हॉलमध्ये पुन्हा तणाव पसरला. तो शांतपणे तिच्याजवळ गेला आणि ठाम आवाजात म्हणाला, तुला जर माझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं तर एकदा माझ्याशी बोलायला हवं होतंस. वर्षाच्या डोळ्यात पाणी आलं. मी तुला जबरदस्ती केली असती असं तुला वाटतंय का? एवढं बोलून तो गप्प झाला. पण तू काय केलंस? एका निरपराध मुलीला माझ्या आयुष्यात ढकललंस आणि स्वतः पळून गेलीस. वर्षा रडत म्हणाली, मी मजबूर होते. मजबूर? आदित्यचा आवाज थोडा कठीण झाला. मजबुरी म्हणजे फसवणूक करायची परवानगी मिळते का? वर्षा काही क्षण गप्प राहिली. मग हळूहळू रोहनचा हात पकडत म्हणाली, मी त्याच्यावर प्रेम करते. तिचा आवाज आता ठाम होता. मी सुरुवातीपासूनच त्याच्यासोबत होते आणि त्याच्यासोबतच राहायचं आहे. हॉलमध्ये सगळे शांत झाले. रोहनही पुढे आला. हो, आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो. वर्षा पुढे म्हणाली, मी चूक केली मान्य आहे, पण माझं प्रेम खोटं नाही. तिच्या डोळ्यात अपराधीपणा होता, पण त्याच्यासोबत धैर्यही होतं. आदित्य काही क्षण
तिच्याकडे पाहत राहिला. मग हलकंसं मान हलवली. प्रेम खोटं नाही, तो शांतपणे म्हणाला. पण त्याच्यासाठी दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणं हे काही बरोबर नाही. वर्षाने नजर खाली घातली. तिला तिची चूक समजत होती. आदित्य पुढे म्हणाला, जर तू त्या दिवशी एकदाच माझ्याशी बोलली असतीस तर आज इतकं काही घडलंच नसतं. क्षणभर शांतता झाली. मग तो सरळ उभा राहिला आणि ठाम आवाजात म्हणाला, जा, दोघंही जावा. सगळे दचकले. आदित्यने त्यांना असंच कसं सोडलं? सगळ्यांना वाटत होतं, तुम्हाला एकत्र राहायचं आहे ना, मग जावा. तुमच्या आयुष्याचा निर्णय तुम्ही घ्या. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, तो म्हणाला. वर्षाच्या डोळ्यात आश्चर्य दिसत होतं. तू आम्हाला जाऊन देतोयस? आदित्य हलकसा हसला. प्रेमाला कैद करून ठेवणं म्हणजे ते मला जमत नाही. रोहन आणि वर्षा एकमेकांकडे पाहतात. त्यांच्या डोळ्यात दिलासा होता, पण जाताना आदित्यचं शेवटचं वाक्य त्यांना थांबवतं. पण लक्षात ठेवा, दोघे मागे वळतात. आज तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं आहे, पण त्या स्वातंत्र्याची किंमत आयुष्यभर भरावी लागेल. दोघे शांतपणे निघून जातात. हॉलमध्ये आता फक्त 3 लोक उरले होते. आदित्य, सिया आणि शांत झालेलं सत्य. रोहन आणि वर्षा दरवाजाकडे निघाले होते. हवा थोडी हलकी झाली होती. जणू सगळं संपलं होतं. पण थांबा, वर्षाच्या भावाचा जोरात आवाज घुमला. दोघेही थांबले. तो संतापाने पुढे आला. डोळ्यात राग, अहंकार आणि सूड सगळे एकत्र बसले होते. कुठे चाललात तुम्ही माझ्या परवानगीशिवाय? तो ओरडला. वर्षा घाबरली. दादा प्लीज. तो रोहनकडे झेपावला. त्याची कॉलर पकडली. तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीला पळवायची? रोहनही चिडला. ती माझ्यासोबत स्वतःच्या इच्छेने आली आहे. चूप. दादा जोरात ओरडला. मी तुला आता सरळ सोडणार नाही, समजलंस? वातावरण पूर्णपणे तापलं होतं. आई रडत होती. वडील गप्प होते. सिया घाबरून सगळं बघत होती. वर्षामध्ये आली. दादा बस कर ना आता. माझा निर्णय आहे हा. तुझा निर्णय? तो हसला. तुला निर्णय घ्यायचा अधिकार कोणी दिला? हे ऐकून रोहन संतापला. बस, ती काही वस्तू नाही आहे. दोघांमध्ये ढकलाढकली सुरू झाली. वातावरण हाताबाहेर जात होतं. तेवढ्यात इनफ. आदित्यचा आवाज जोरात घुमला. सगळे थांबले. आदित्य पुढे आला. त्याची नजर सरळ वर्षाच्या भावावर पडली. तो मोठ्या आवाजात म्हणाला, तू आधीच खूप काही केलं आहेस. आता अजून काही करायची गरज नाही. तुला काय? दादा अजूनही रागात म्हणाला. ही माझी बहीण आहे. आदित्य एक पाऊल पुढे गेला. बहीण आहे? मालकी हक्क नाही. त्याच्या शब्दांनी क्षणभर शांतता झाली. तो पुढे म्हणाला, तिला तिचं आयुष्य निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि आज ती तिचा निर्णय घेते. दादा अजून काही बोलणार होता, पण आदित्यचा आवाज अजून कडक झाला. आणि जर तू इथे अजून गोंधळ घातलास, क्षणभर थांबला, तर पुढचं बोलणं पोलीस स्टेशनमध्ये होईल. हे ऐकून दादा थोडा मागे सरकला. आदित्यने रोहनची कॉलर सोडवली आणि वर्षाकडे पाहत म्हणाला, जा, यावेळी कुणी अडवलं नाही. रोहन आणि वर्षा हळूहळू बाहेर गेले. त्यांच्या पाठीमागे एक मोठा अध्याय संपला होता. घरात शांतता पसरली. सिया अजूनही थरथरत उभी होती, पण आता तिच्या डोळ्यात भीतीपेक्षा विश्वास जास्त होता. आदित्य तिच्याकडे वळला आणि हलकसं म्हणाला, आता खरं आयुष्य सुरू करूया का? रूममध्ये शांतता पसरली होती. दोघंही काही वेळ न बोलता बसले. बाहेर सगळं संपलं होतं, पण आत अजून एक सत्य उघडायचं बाकी होतं. सिया हळूहळू बोलायला लागली. आदित्य, मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. आदित्य तिच्याकडे वळला. बोल. ती खोल श्वास घेत म्हणाली. हा सगळा प्लॅन फक्त वर्षाचा किंवा रोहनचा नव्हता. तो शांतपणे ऐकत होता. हा सगळा प्लॅन तिच्या भावाचा होता. आदित्यच्या डोळ्यात हलका बदल दिसला. त्याला तुमच्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप हवी होती, म्हणून हे लग्न जबरदस्तीने त्याने लावलं. ती थांबली. पण अजून एक कारण होतं. आदित्य आता पूर्णपणे लक्ष देऊन ऐकत होता. सिया हळू आवाजात म्हणाली, तुम्ही तुमच्या बिझनेसमधून वर्षाच्या काकांना काढून टाकलं होतं. क्षणभर आदित्यचा चेहरा पूर्ण बदलला. त्याचा बदला घ्यायचा होता त्यांना. सियाच्या डोळ्यात भीती परत आली. आणि हा सगळा प्लॅन अजूनही संपलेला नाही. रूममध्ये एकदम तणाव वाढला.
आदित्य हळूहळू उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर आता एकदम वेगळाच भाव होता. शांत पण खूप धोकादायक विचार होते. तो खिडकीजवळ गेला. बाहेर पाहत काही सेकंद गप्प राहिला आणि मग हलक्या आवाजात म्हणाला, म्हणजे हे सगळं फक्त लग्नासाठी नव्हतं. तो वळला. हा माझ्या बिझनेसवर हल्ला होता. सिया घाबरली. मला सगळं माहीत नव्हतं. मी फक्त आदित्यने हात वर केला. मला माहीत आहे तू जबरदस्तीने अडकली होतीस. तो पुढे म्हणाला, पण आता एक गोष्ट क्लिअर आहे. क्षणभर तो थांबला. हा गेम अजून संपलेला नाही. त्याच्या डोळ्यात आता फोकस होता. ते मला खाली आणायचा प्रयत्न करत आहेत. तो हलकसा हसला. पण आता मी खेळ सुरू करतो. सिया त्याच्याकडे पाहत होती. हा माणूस फक्त शांत नाही, तो खूप मोठा खेळाडू आहे. सिया मनात बोलते. आदित्य फोन उचलतो. कोणाला तरी कॉल लावतो. हॅलो, आपण प्लॅन बी सुरू करतोय. सियाचं हृदय धडधडलं. आता कथा एका नवीन लेवलवर गेली होती. प्रेमाची कथा आता बदलली होती. एक मोठ्या बिझनेस वॉरमध्ये. आदित्य काही क्षण शांत उभा राहिला. फोन ठेवला आणि हळूहळू सियाकडे वळला. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण आता पूर्णपणे ॲक्टिव्ह मोडमध्ये गेला होता. तो शांतपणे म्हणाला, मी आता बदला घेणार नाही. सिया थोडी गोंधळली. फक्त त्यांना त्यांच्या खेळात हरवणार आहे. तो टेबलजवळ गेला. काही फाईल्स काढल्या. तुला माहीत आहे, बिझनेसमध्ये 2 प्रकारचे लोक असतात. एक जे समोरून लढतात आणि दुसरे जे मागून वार करतात. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, आत्तापर्यंत मी शांत होतो, पण आता मी खेळ नियंत्रित करणार आहे. सिया लक्ष देऊन सर्व काही ऐकत होती. आदित्य पुढे सांगत होता, त्यांनी माझ्या बिझनेसची माहिती काढायचा प्रयत्न केला, पण मी आधीच त्यांना फेक डेटा दिला आहे. सिया दचकली. म्हणजे? तो हलकसा हसला. जे काही त्यांनी जाणून घेतलंय ते सगळं खोटं आहे. दुसरं म्हणजे त्यांनी माझ्यावर प्रेशर टाकायला लोक वापरले. आता मी त्यांच्या प्रत्येक मूव्हवर नजर ठेवतोय. तो फोनकडे पाहतो. माझी टीम आधीच कामाला लागली आहे. तिसरं म्हणजे तो थोडा थांबतो आणि पुन्हा सांगू लागतो. ज्याला त्यांनी काढून टाकलं म्हणत बदला घ्यायचा प्लॅन केला, त्याचा आवाज थोडा आता कठोर झाला. तो माणूस खरंच क्लीन नव्हता. त्याच्याकडे आधीपासून काहीतरी गडबड होती आणि आता मला त्याचे पुरावे मिळवायचे आहेत. सिया थक्क झाली. आदित्य तिच्याजवळ येतो. मी त्यांना नष्ट करणार नाही. मी फक्त त्यांना उघड करणार आहे. जे त्यांनी माझ्यासोबत प्रयत्न केला तेच त्यांच्यावर परत जाईल. सियाच्या डोळ्यात आता भीती कमी आणि विश्वास जास्त होता. ते हळू आवाजात विचारते, आणि मी काय करू? आदित्य हलकसं हसला. तू आता खोटं बोलणार नाहीस. बस. तो पुढे म्हणाला, तुझं काम एकच आहे. स्वतःसारखी राहा आणि माझ्यासोबत उभी राहा. सिया मान हलवते. आदित्य खिडकीतून बाहेर पाहतो आणि शेवटचं वाक्य म्हणतो, आता खेळ त्यांच्या हातात नाही, पूर्णपणे माझ्या कंट्रोलमध्ये आहे. आता कथा पूर्ण बदलून गेली आहे. हा एक माइंड गेम आहे. घरातले वादळ हळूहळू शांत होत होतं, पण एका नव्या नात्याची सुरुवात मात्र आतून होत होती. सिया आता आधीसारखी घाबरलेली नव्हती. ती स्वतःसारखी राहायला लागली होती. तिच्या बोलण्यातला अडखळपणा कमी झाला होता. नजरेतली भीती हळूहळू विरत होती आणि त्या जागी काहीतरी नवीन येत होतं. खरं प्रेम. आदित्य ही सगळं पाहत होता. तो काही बोलत नव्हता, पण सर्व काही समजत होता. एका संध्याकाळी दोघं बाल्कनीत शांत उभे होते. सूर्य मावळत होता. हलकी हवा वाहत होती. सिया हळू आवाजात म्हणाली, आदित्य, एक विचारू का? हां. तो शांतपणे म्हणाला, तुला अजूनही माझ्यावर विश्वास नाही ना? तिच्या आवाजात भीती होती, पण प्रामाणिकपणाही होता. आदित्य काही क्षण काहीच बोलला नाही. तो तिच्याकडे पाहत राहिला. मग हळूच म्हणाला, विश्वास एका दिवसात तयार होत नाही. सियाचं मन थोडं खट्टू झालं. ती नजर खाली घालते, पण पुढच्या क्षणी तो म्हणतो, पण तो तयार होतो आहे. सियाने वर पाहिलं. आदित्य हलकसं हसला. तुझ्या नजरेतलं प्रेम खोटं नाही, हे मला दिसतंय. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते आनंदाचे होते. आणि तुझ्या मनातली भीती, तीही खरी आहे. तो तिच्याजवळ एक पाऊल टाकत पुढे आला, पण यावेळी सिया मागे सरकली नाही.
पहिल्यांदाच ती त्याच्याजवळ न घाबरता उभी राहिली होती. आदित्य शांतपणे म्हणाला, आपण दोघंही तुटलेल्या जागेवरून नवीन सुरुवात करतोय. म्हणून आपल्यात काहीच घाई नाही, पण खोटंही नाही. सियाने हळूच मान हलवली. ती म्हणाली, मी वचन देते, आता काहीही तुमच्यापासून लपवणार नाही. आदित्यने हलकंसं उत्तर दिलं, आणि मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. त्या क्षणी दोघांमध्ये शब्दांपेक्षा जास्त काहीतरी तयार झालं. तो म्हणजे विश्वास. आता हे नातं जबरदस्तीचं नव्हतं, ना परिस्थितीचं, तर हळूहळू वाढणारं प्रेम होतं. खरं आणि मजबूत प्रेम. पण बाहेर अजूनही वादळ बाकी आहे. आदित्यचा बिझनेस, वर्षाचा भाऊ आणि तो अपूर्ण प्लॅन. सकाळची वेळ होती. घरात शांत वातावरण होतं. हलकी सूर्यकिरणे किचनमध्ये पडत होती. सिया एकटी किचनमध्ये उभी होती. पहिल्यांदाच ती या घरात मनापासून काहीतरी करत होती. ती चहा बनवत होती, पण चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. तेवढ्यात आदित्य शांतपणे मागून आला. काही आवाज न करता तो तिच्या जवळ उभा राहिला. सिया दचकली. अरे, तू कधी आलास? आदित्य हलकंसं हसला. जेव्हा तू मला विसरून चहात हरवली होतीस, तेव्हा मी आलो. सिया लाजली. मी फक्त चहा बनवत होते. आदित्य थोडा जवळ आला. माझ्यासाठी? ती हळूच म्हणाली. हो. क्षणभर दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. काही शब्द नव्हते, पण सगळं स्पष्ट होतं. सियाने कप उचलायला हात पुढे केला, पण आदित्यने हलकंसं तिचा हात धरला. यावेळी ती मागे सरकली नाही. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज होती, डोळ्यात विश्वास होता. आदित्य हळू आवाजात म्हणाला, आता घाबरत नाहीस ना माझ्यापासून? सिया हलकंसं हसली. नाही. तो तिच्या अजून जवळ आला आणि मग कुजबुजला. मग अजून थोडं जवळ येऊ का? सियाचं हृदय जोरात धडधडलं, पण ती हलकंसं मान हलवते. आदित्यने तिच्या कपाळावर हलकासा स्पर्श केला. एक शांत, गोड क्षण. सिया डोळे मिटून तो क्षण अनुभवत होती. पहिल्यांदाच तिला कसलीही भीती नव्हती. तेवढ्यात चहा उकळून बाहेर येऊ लागला. अरे, सिया पटकन दूर झाली. दोघंही हसले. आदित्य म्हणाला, आपल्या लव्ह स्टोरीला चहाने ब्रेक लावला. सिया हसत म्हणाली, नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. दोघंही एकत्र उभे होते, एकमेकांच्या जवळ. आता जबरदस्ती नाही, खोटंही नाही, फक्त एक साधं, सुंदर नातं होतं. किचनमध्ये दोघांचं ते गोड, निरागस प्रेम चालू होतं. आदित्य आणि सिया एकमेकांकडे हसत होते, आणि दरवाजाजवळ उभे असलेले आईबाबा सगळं पाहत होते. आईच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं, जणू ती मनात म्हणत होती, आता सगळं ठीक झालं. आई हळूच पुढे आली. अहो, किती गोड दिसताय दोघं, ती हसत म्हणाली. दोघंही एकदम दचकले. सिया तर लाजून खाली बघायला लागली. आई लगेचच म्हणाली, आता तरी हनीमूनचा प्लॅन करा. इतके दिवस झाले. हे ऐकताच दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, आणि दोघेही हलकंसं लाजले. आदित्य हसत म्हणाला, आई, अजून थोडा वेळ द्या ना. आई लगेच म्हणाली, वेळ वेळ, सगळं वेळेवरच चांगलं होतं. मी तर सगळं प्लॅन करायला तयार आहे. सिया हलक्या आवाजात म्हणाली, आई, आम्ही बघतो, करतो प्लॅन आम्ही. आई हसत म्हणाली, ठीक आहे, पण जास्त उशीर नको हं. आई बाबा तिथून निघून गेले, पण वातावरण अजूनही गोड होतं. सिया हलकंसं म्हणाली, सगळ्यांना किती उत्सुकता आहे. आदित्य तिच्याकडे बघत हसला. मग खरंच जाऊया का? सियाचं हृदय जोरात धडधडलं. ती लाजत म्हणाली, तू सांगशील तसं. आदित्य थोडा जवळ येत म्हणाला, मग ठरलं. यावेळी खरंच आपण आपल्या दोघांसाठी जाऊया. सियाच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटलं. नवीन नातं, नवीन सुरुवात, आणि आता एक गोड नवीन प्रवास सुरू होणार होता, फक्त त्या दोघांसाठी. किचनमधला तो गोड माहोल अजूनही तसाच होता. दोघं हसत खेळत बोलत होते, आणि तेवढ्यात फोन वाजला. सियाने स्क्रीनकडे पाहिलं. नाव दिसलं, वर्षा. तिच्या चेहऱ्यावर लगेच गंभीरपणा आला. हॅलो, सिया म्हणाली. समोरून वर्षाचा घाबरलेला आवाज आला. सिया, ऐक, आदित्य कुठे आहे? सिया दचकली. का? काय झालं? वर्षाचा आवाज थरथरत होता. त्याला सांग, आज तो जपून राहा, प्लीज. सियाचं हृदय जोरात धडधडलं. स्पष्ट सांग ना वर्षा, काय झालं आहे? वर्षा रडत म्हणाली, माझा दादा, तो आता थांबणार नाही. त्याने काही लोकांना पाठवलंय. तो आदित्यच्या जीवाशी खेळ खेळतोय. हे ऐकताच सियाच्या हातातून फोन जवळपास निसटला. तिच्या डोळ्यात अश्रू आले.
काय? ती थरथरत म्हणाली. आदित्य लगेच तिच्या जवळ आला. काय झालं सिया? कोण आहे? सियाने काही न बोलता फोन स्पीकरवर ठेवला. वर्षाचा आवाज पुन्हा घुमला. सिया, मी त्याला थांबवायचा प्रयत्न केला, पण तो ऐकत नाही. तो म्हणतोय, आदित्यला संपवल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही. क्षणभर पूर्ण शांतता झाली. आदित्यच्या चेहऱ्यावर भाव बदलला. आता तो शांत नव्हता. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच धक्का आणि राग दोन्ही दिसत होते. सिया रडत म्हणाली, आदित्य. तो काही क्षण बोललाच नाही, फक्त फोनकडे पाहत राहिला. मग शांतपणे फोन हातात घेतला. वर्षा. त्याचा आवाज आता खूपच स्थिर होता. तो कुठे आहे? वर्षा घाबरली. तू काही वेळ पाऊल उचलू नकोस, प्लीज. आदित्यचा आवाज आता थंड झाला. पत्ता सांग. सियाचं हृदय धडधडत होतं. तिला कळत होतं आता गोष्ट खूप मोठी होणार आहे. आदित्यने फोन ठेवला आणि शांतपणे म्हणाला, तो माझ्या जीवावर आला आहे. क्षणभर थांबला. आता मी मागे हटणार नाही. सिया घाबरून म्हणाली, नको ना आदित्य, प्लीज. काही होईल. तो तिच्याकडे वळला आणि पहिल्यांदाच थोड्या कडक आवाजात म्हणाला, काही होणार नाही, मी आहे ना. पण त्याच्या डोळ्यात आता स्पष्ट दिसत होतं, हा आता फक्त बिझनेस गेम नाही, हा जीवाचा प्रश्न झाला आहे. आदित्यच्या डोळ्यात आता पूर्ण प्लॅन दिसत होता. भीती नव्हती, घाई नव्हती, फक्त स्ट्रॅटेजी. सियाने त्याचा हात पकडला. कुठे चाललायस? धोका आहे बाहेर. आदित्य शांतपणे म्हणाला, मला माहीत आहे आणि म्हणूनच मी बाहेर जातोय. सिया गोंधळली. म्हणजे? तो टेबलवर ठेवलेली फाईल उचलतो आणि म्हणतो, ही फाईल, ही त्यांना हवी आहे. सिया दचकली. मग तू ती फाईल का घेऊन चाललायस? आदित्य हलकासा हसला. कारण मी त्यांना हवी असलेली गोष्ट देणार आहे. ती अजूनच घाबरली. हा असा का करतोय? पण मग तुझा प्रोजेक्ट? तो तिच्या जवळ येत म्हणाला, हा खरा प्रोजेक्ट नाही. सियाचे डोळे मोठे झाले. जसं आधी दिलेलं सगळं फेक होतं, तसंच हेही फेक आहे. तो फाईल उघडतो. त्यात सगळे चुकीचे डॉक्युमेंट्स होते. चुकीचे नंबर, चुकीची डील, सर्व काही वेगळंच होतं. तो पुढे म्हणाला, ते ही फाईल चोरणार आणि त्यांना वाटेल त्यांनी गेम जिंकला. क्षणभर थांबून त्याच्या चेहऱ्यावर एक शार्प स्मित आलं. पण खरी खेळी तेव्हा सुरू होईल. सिया आता थोडी समजत होती. म्हणजे तू त्यांना जाळ्यात अडकवतोयस. एक्झॅक्टली. तो पुढे म्हणाला, ते ही फाईल वापरून डील करण्याचा प्रयत्न करतील आणि तिथेच ते स्वतःच अडकतील. सिया घाबरत म्हणाली, पण जर त्यांनी तुला अडकवलं तर? आदित्य तिच्याकडे पाहून म्हणाला, मला हवंय तेच. क्षणभर तो थांबला. सिया थिजली. कारण ते मला थांबवण्याचा प्रयत्न करतील आणि तिथेच मला त्यांचे सगळे पुरावे मिळतील. तो गाडीची चावी उचलतो. आजचा दिवस त्यांच्यासाठी शेवटचा खेळ आहे. सिया त्याच्यासमोर उभी राहते. मी पण येते तुझ्यासोबत. आदित्य थोडा थांबतो आणि मग हलकसं म्हणतो, हा गेम धोकादायक आहे. सिया म्हणते, मला आता पळायचं नाही, मी तुझ्यासोबत उभी आहे. आदित्य तिच्याकडे काही क्षण पाहत राहतो. मग मान हलवतो. ठीक आहे, पण जे काही होईल ते शांत राहायचं. दोघेही गाडीत बसतात. गाडी हळूहळू घराबाहेर निघते. पण दूर कुठेतरी कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवून होतं. रस्ता शांत होता. गाडी सरळ पुढे जात होती. सिया खिडकीबाहेर पाहत होती. पण तिचं लक्ष तिथे नव्हतं. तिचं मन एकाच विचारात अडकलेलं होतं. आज काहीतरी मोठं होणार आहे. आदित्य मात्र पूर्ण फोकसमध्ये होता. त्याच्या नजरा आरशावर सतत होत्या, रस्त्यावर आणि प्रत्येक हालचालींवर होत्या. अचानक त्याने हलक्या आवाजात म्हटलं, सिया, मागे बघू नकोस, पण आपल्या मागे एक गाडी लागली आहे. सियाचं हृदय धडधडलं. तेच लोक आहेत का? ती कुजबुजली. आदित्य शांतपणे म्हणाला, हो, आणि यावेळी ते काहीतरी मोठं करणार आहेत. गाडीचा वेग थोडा वाढवला. मागची गाडीही वेगाने जवळ येत होती आणि क्षणभरात समोरून एक ट्रक आडवा आला. रस्ता ब्लॉक झाला. सिया घाबरली. आदित्य, ती जोरात ओरडली. गाडी थांबली. मागची गाडीही लगेच थांबली. दरवाजे उघडले. काही माणसं खाली उतरली. चेहऱ्यावर राग, हातात शस्त्र बघून सियाचा श्वास अडकला. आदित्य मात्र शांतपणे गाडीचा दरवाजा उघडतो, खाली उतरतो
आणि हळू आवाजात म्हणतो, गेम स्टार्ट. एक माणूस पुढे येतो. फाईल दे, नाहीतर जिवंत राहणार नाहीस, अशी धमकी देतो. सिया आत बसलेली होती. हात थरथरत होते. आदित्यने फाईल उचलली. क्षणभर ती त्याच्या दिशेने धरली. सगळ्यांचे डोळे त्या फाईलकडे होते आणि तेवढ्यात तो हलकसं हसला. तुम्हाला खरंच वाटतं मी एवढा सोपा आहे? ते माणसं गोंधळली. अचानक दुरून सायरनचा आवाज आला. पोलीस. सगळे दचकले. आदित्य शांतपणे म्हणाला, जाळं टाकलं होतं आणि तुम्ही त्यात अडकला आहात. पोलीस गाड्या चारही बाजूंनी आल्या. सगळ्यांना वेड्या घातला. ते माणसं पळायचा प्रयत्न करत असतात, पण सगळे पकडले जातात. सियाच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते दिलासाचे होते. आदित्य तिच्याकडे पाहतो आणि हलकसं स्मित करतो. गेम ओव्हर. पण तेवढ्यात पोलिसांमधून एक आवाज आला, सर, मुख्य माणूस पळून गेला आहे. आदित्यचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. वर्षाचा भाऊ अजूनही मोकळा होता.